समज ती व्हेंटिलेटर वरून कायमची वर गेली तर तू कायमची तुरुंगात. स्नेहा 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 मला बाहेर काढ. तू बरी आहेस का? तू हॉस्पिटलमधून आलीस ते? हा? तू अटॅक आला होतास स्नेहा? तुझ्या हाताला सुया काय टोचलाय? हा? तू हॉस्पिटलमध्ये होतीस ना? मग इकडे स्नेहा बोल ना. अगं मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते हे खरंय आणि अगदी व्हेंटिलेटरची तयारी केली हे देखील खरंय. पण काय? पण काय? पण खोटं काय आहे? अगं काय नाही ग, दिवसभराची दगदग, ऍसिडिटी, गॅसचा त्रास इतका वाढला पण एका इंजेक्शन मध्ये त्यांनी ठीक केलं मला. थोडी रिलॅक्स झाले एवढ्यात तुझ्या चिरंजीवांचा फोन आला. तो रडायलाच लागला. तो मॉमचा फोन लागत नाही, मॉमचा फोन लागत नाही. मावशी तुला तरी ती काही सांगून गेलीये का? मी म्हटलं पप्पा ना दे. काय काय चाललंय तुमच्या दोघांचं? देवा आता तूच सांगा, माझ्यावर ढकलून नामाने रडवू नकोस. अगं तुझी रवानगी नाशिकच्या जेलमध्ये झाल्याचं कळलं आणि त्या आधीच स्नेहा तूच सांग. तू नाशिकला पोहोचेपर्यंत मला वाटलं मीही तिथे पोहोचेल आणि विचारेन काय ग आता कसं वाटतंय. पण म्हटलं रिमांड रूम मध्ये तुला बघता आलं नाही. म्हटलं जेलमध्ये बघावं. सुप्रसिद्ध लेखिका सुलक्षणा सुखदेव थोरात जेलमध्ये कशा दिसतात ते. कसा होता अनुभव? अजून काही दिवस जेल जेव्हा खायचे का सांग. मला छळायचं ठरवलंय का दोघांनी? खरंच मी सांगायला हवं होतं देवाला. अगं मी काय म्हणते सुलू, तुझं काय प्लॅनिंग आहे ना ते तू निदान तुझ्या नवऱ्याला तरी सांगायला हवं होतं. हो आग लावू नकोस आता अजून. हा पण खरंच स्नेहा खूप छान अनुभव होता. थँक्यू फॉर दॅट. खूप मोठी रिस्क घेतलीस तू माझ्यासाठी. देवा आता लिखाणात अजून दम येईल बघ. वा छान. मग काय निघायचं आता का इथेच राहायचंय? नाही निघायचं ना. पाठ कुठे? हॉटेलवर आहे, झोपलाय. निघायला हवं. हा आम्ही निघतो. आपण निघूया. हो. अरे या अवतार. अरे हो. अगं सुलक्षणा काय हे? अगं हा अवतार इथेच थांब, सोडून जायला लागतं. हो मला सुद्धा अजिबात नकोय हा अवतार. मी आणि काय मोबाईल नकोय का? मोबाईल. येस माझा मोबाईल. थँक्यू सो मच. बघ ना कसं आहे, 5 मिनिटं सुद्धा राहू शकत नाही या मोबाईल शिवाय मी. आणि आता 3 दिवस राहिले. तो बद्दल आहे 3 दिवसांपासून. थँक्यू. धन्य आहेस तू. तुझ्यासारखी होणे नाही आणि होणारही नाही. यामिनीचे 32 मिस कॉल आहेत जवळजवळ. काय? आणि एक व्हिडिओ मेसेज आहे. बघ तरी. हो बघते. ताई मी त्या नराधमाचा खून केला. त्या क्रूर माणसाला संपवून टाकलं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आधी घातलं जेवणात. दोन फिसाने माखलेलं. तडपडून मेला हरामखोर. सुटले ताई. मी त्या सापाच्या वेळातून सुटले. तेव्हा आपलं निघायला हवं. ते यामिनीला माझी गरज आहे. आपली गरज आहे तिला. आपण निघूया. तेव्हा चल ना. थांबा. दे तो मोबाईल इकडे. अगं पण मोबाईल का इकडे. कोण आहे रे तिकडे? कॉन्स्टेबल बेडा डोकाईला. देवा. अरे पण मी नको. अगं स्नेहा बेड्या कशा? ड्युटी फर्स्ट. मरणास प्रवृत्त केल्याबद्दल कलम 300, 304 आणि 306 सुलक्षणा सुखदेव थोरात यांना अटक करण्यात येत आहे.